बरोबर 6 वाजता हॉलच्या प्रवेशद्वारापाशी बस येऊन थांबली. मुलीकडचे सगळे औक्षणाचं ताट घेऊन उभेच होते. सगळ्यांचा एकच प्रश्न, श्रीरंग कसा आहे, श्रीरंग कसा आहे. त्यालाही खूप कौतुक वाटलं. तो म्हणाला, मी इकडे आहे, बाबांच्या कडेवर. अगं बाई, हो का? किती गोड बोलतो हा. तिकडच्या बायका बोलल्या. विनयानं श्रीरंगला काहीच तयार केलेलं नव्हतं. सुमननी त्याच्यासाठी खूप सुंदर कपडे घेतले होते, पण त्याला आत्ता ते घालू शकत नव्हते. तो हट्ट करत होता, पण त्याला विवेकने समजावलं. कोवळं निरागस पोर ते, समजून घेतलं त्याने. अगदी मऊ सैल कपडे विनूनी त्याला घालून दिले होते, जेणेकरून त्याच्या कातडीला घासणार नाहीत. सगळ्यांचं स्वागत छान झालं. हातात ताजे टवटवीत गुलाबाचं फूल घेऊन सगळे हॉलमध्ये प्रवेशले. हॉल खूप सुंदर झेंडूच्या ताज्या फुलांच्या माळांनी सजवलेला होता. प्रसन्न वाटत होतं. फुलांचा हलकासा सुगंध हॉलमध्ये दरवळत होता, त्यामुळे वातावरण अधिकच प्रफुल्लित झालेलं होतं. सीमांत पूजनाची त्यांची सगळीच तयारी झालेली होती. थंडीचे दिवस असल्यामुळे उशीर होऊ नये असं सगळ्यांनाच वाटत होतं. केदारचं आटोपल्यावर संपदाला तिचे मामा घेऊन आले. संपदा सुंदर दिसत होती. बोहल्यावर चढल्या की मुलींच्या चेहऱ्यावर तेज येतं ना, तसं ते संपदाच्या चेहऱ्यावर दिसत होतं. विधी सुरू होते. मोहन भाऊजी, आरती, त्यांच्या बाजूला सुमनही बसली होती. ती संपदाकडे बघून हसली. संपदाही सुमनकडे बघून हसली, पण तिच्या हसण्यात लाघवीपणा जाणवला नाही. का कोण जाणे. सुमननी तिला काही दिलं तर तिने घेताना सुमनच्या हाताला स्पर्श करावा, जेणेकरून आपलेपणा वाटेल, किंवा तिने डोळ्यात बघावं, हसावं, असं सुमनला खूप वाटत होतं, पण तसं काही घडत नव्हतं. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचा उत्साह ओसरला होता. डॉक्टरांनी ते बरोबर टिपलेलं होतं. त्यांनी सुमनला नजरेने शांत राहायला सांगितलं. गोष्ट छोटीशी होती, पण तिला अस्वस्थ करून गेली होती. एकामागून एक विधी होत होते. हे गजरे सुद्धा माळून द्या मुलीच्या केसात. भटजींनी गजरे विनूच्या हातात देत म्हटलं. कुंदाच्या गजऱ्यात आबोली आणि लाल छोटी झेंडूची फुलं घातलेला गजरा फार लोभस दिसत होता. संपदाच्या केसात आधीच गजरे माळलेले असल्यामुळे एकच गजरा विनूने तिच्या केसात माळायला घेतला. तिने तिच्या जोड्याभोवती गजऱ्याचा सैर गोल गुंडाळला, दोरी खाली बांधली. तिच्या जोड्याचा एक आकडा काढला. गजऱ्याच्या वरून विनूने तो आकडा खोचायला सुरुवात केली. संपदाचे केस ओढले गेले. तिने चेहऱ्यावर त्रासिक मुद्रा केली, डोक्यावर हात ठेवला. अगं काय झालं संपदा? केस ओढले गेले का? विनूनं विचारलं. संपदा काहीच बोलली नाही. तिने सरळ आपल्या बहिणीला हाक मारली. ताई, हे गजरे नीट लावून दे ग. तिची बहीण हसत आली आणि संपदाचा गजरा नीट करायला लागली. विनूचा चेहराच पडला. तिला खूप अपमानास्पद वाटलं. क्षणभर डोळ्यात पाणीही तरळलं, पण तिने कोणाला काहीही जाणवू न देता उसनं अवसान आणून ती सुमनच्या पाठीशी जाऊन उभी राहिली. खूप वेळापासून श्रीकडे बघितलं नव्हतं, म्हणून विनू विवेकपाशी जाऊन बसली. श्री बाबांच्या जवळ शांत बसला होता. एरवी सतत मस्ती करणारा आज अगदी शहाण्यासारखा शांत बसून राहिला होता. मामाचं लग्न म्हणून किती उड्या मारत होता तो, आणि नेमकी त्यालाच इजा होऊन बसली. सगळं त्याच्या आनंदावर पाणी फिरलेलं होतं. तिने त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला, त्याला जवळ घेतलं. विनूला खूप शिणल्यासारखं, चहूबाजूनी घेरल्यासारखं वाटत होतं. तिचं डोकं भणभणत होतं. विनू, अगं ए विनू. काय गाई? अगं केदार आणि संपदाला कुणाकुणाला नमस्कार करायचा ते सांग. अगं आई, मावशीला सांग ना, मी जरा बसते. का गं, काय झालं? काही नाही गं, असंच. ठीक आहे, मी आधी तिला सांगते. बरं, चालेल. असं म्हणून विनूने ते काम टाळलंच. कार्यक्रमानंतर जेवण होता होता रात्रीचे 12 वाजले. रात्री मुलांच्या गाण्याच्या भेंड्या जोरात रंगल्या होत्या. मोठी मंडळी मात्र झोपी गेली होती. मुलीकडच्यांची मात्र गडबड सुरू होती. सकाळची तयारी करून ठेवणं, रुखवत लावणं सुरू होतं. रुखवत असं काही विशेष बनवलं नव्हतं त्यांनी. तिच्या आईने पहिलेच सांगितलं होतं की संपदाच्या हातात काहीही कलाकुसर नाही आहे. पहाटेपासून सगळ्यांची गडबड सुरू झाली. 10 वाजताचा मुहूर्त होता.
शिवाय थंडी होती, त्यामुळे हातपाय भराभरा चालवणं गरजेचं होतं. मुलीकडच्यांची मारुतीला जाण्यासाठी गडबड सुरू झाली. शांतावंसांच्या पायाने जास्त चालणं होणार नव्हतं, त्यामुळे सगळे तिला मारुतीला जायला नको म्हणत होते, पण ती कसली ऐकते. माझ्या भाच्याचं लग्न आहे, मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेणार, असं म्हणून हट्टच केला तिने. सुमन एकटीच होती खोलीमध्ये. तिच्याबरोबर रखमाबाई थांबल्या होत्या. बारीक सारीक काही कामं चालली होती तिची. सगळे मारुतीहून यायच्या आत ती कामं आटोपून घ्यायची होती. जरा बसते ग 2 मिनटं रखमा. हां बासंताई, हा चेहरा खूप खुललेला दिसून राहिला तुमचा. साडी बी छान वाटून राहिली तुमची. केव्हा घेतली ही साडी ताई तुम्ही? हो का गं, छान दिसते का गं? हां अगं, माझ्या एकुलत्या एका मुलाचं लग्न आहे आणि शेवटचं लग्न माझ्या घरचं. झालं मग मी जबाबदारीतनं मोकळी बाई. काय जबाबदारीतनं मोकळं होत नाही ताई, चालूच राहते बघा एका मागून एक. हो ते तर आहेच गं, तुझं म्हणणं खरं आहे. अगं ही साडी ना ह्यांनी आणली होती मला, त्यांच्याच आवडीने. केदारवर खूप जीव होता ग यांचा. म्हटलं ते नाही आहेत लग्नात, मग त्यांनी आणलेली साडी तरी नेसावी, तेवढंच त्यांचं अस्तित्व नाही का? बोलता बोलता तिचे डोळे ओलावले. अहो ताई, शुभप्रसंग आहे, रडू नका. नाही ग, रडत नाही, आठवण आली. अगं बाया आल्या वाटतं, आवाज येतोय बघा बँडचा. त्या दोघी समोर गॅलरीत आल्या. सगळे धूम नाचत होते. श्रीही नाचत होता. विवेक त्याला ओढत होता, पण तो काही ऐकायचं नाव घेत नव्हता. सुमनचा जीव इथून कासावीस होत होता. आधीच एवढं दुखणं आहे, त्यात तो नाचतोय. पडला धडला तर? परत थंडीचे दिवस. आवरा रे कोणीतरी त्याला. जाग रखमा, सांग बरं त्यांना. काय होणार नाही ताई, आहेत ना आई बाबा त्याचे तिथं. बघा झालं त्यांचं नाचणं. आता सुमनच्या जीवात जीव आला. सुमनला फार भीती वाटत होती. एवढं मोठं संकट ते एवढ्याच्या जीवावर आलं होतं. थोडक्यात वाचलं. लवकर डॉक्टरांकडे नेलं म्हणून बरं. कोवळं मांस किती भाजलं त्याला. आता सगळं कार्य निर्विघ्न पार पाडावं असं तिला वाटत होतं. सुलग्नाची वेळ झाली होती. सनईचे मंगलसूर वाजत होते. सगळीकडे गडबड सुरू झाली होती. हॉल निमंत्रितांनी गजबजला होता. संपदाचा मामा तिला घेऊन आला. सकाळपासून सुमननी एकदम लग्नाच्या वेळी संपदाला पाहिलं. लाल चुटूक रंगलेली मेहंदी, हिरवा चुडा, गजरे, कपाळावर चंद्रकोर, लाल चुटूक पैठणी, त्यावर हिरवा शेला. फार तेज दिसत होतं तिच्या चेहऱ्यावर. शुभमंगल सावधान वाजंत्रीच्या आणि फटाक्याच्या आवाजाने सगळा आसमंत दुमदुमला. निमंत्रितांनी हातातल्या सगळ्या अक्षदा वधूवरांच्या दिशेनं टाकल्या. अंतरपाठ सारला. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातली. सगळे आनंदानं चिंब झाले. खरंच परिणय म्हणजे स्वर्गीय क्षणांचा अनुपम्य सोहळाच असतो जणू. इथून पुढे जीवनाला पूर्णपणे कलाटणी मिळणार असते. संसाराचा गाडा ओढायचा म्हणजे डोंबाऱ्याच्या दोरीवरनं बिना आधार चालणंच. तोल सांभाळता आला तर ठीक, नाही तर सगळं विस्कटायला वेळ नाही लागत. दोघांचीही कसरतच असते. संपदाच्या कपाळावर त्या मुंडवळ्यांमधनं तिच्या कुरळ्या केसांची एक बट आली होती आणि त्यामुळे तिचा चेहरा खूप लोभस वाटत होता. सुमनला कुरळ्या केसांची भारी आवड. तिच्या घरी कोणाचेच कुरळे केस नव्हते. पण आता संपदाचे असल्यामुळे तिला तेवढाच आनंद झाला होता की पुढची पिढी कुरळ्या केसांची होऊ शकते. तिच्या मोठ्या मुलाचं आणि शेवटचं कार्य असल्यामुळे सगळे गणगोत लग्नाला आले होते. एक एक विधी पार पडत होता. कन्यादानाच्या विधीच्या वेळी तिच्या बाबांच्या डोळ्यातनं अश्रू ओघळत होते. सुमनचंही मन गलबललं त्यावेळी. तिला तिच्या दादांची आठवण झाली. त्यांचेही हात कन्यादानाच्या वेळी थरथरले होते, डोळे पाणावले होते. एवढी सारी मुलं म्हटल्यानंतर कितीही एक एक कार्य आटोपून जावं असं वाटत असलं तरी प्रत्येक मूल आईबापासाठी काळजाचा तुकडाच असतं. कन्यादान विधीनंतर सुमननी तिच्या आईच्या पाठीवरनं हात फिरवला आणि म्हणाली, काळजी करू नका, तुमची मुलगी आमच्याकडे सुरक्षित राहील बरं. तिच्या आईने पदराने डोळे पुसत हो हो म्हटलं आणि हसली. दिवस कसा भराभरा निघून गेला कळलंच नाही. वरातीसाठी सुमननं घेतलेल्या पांढऱ्या साडीत आणि मोगऱ्याच्या फुलांच्या दागिन्यात संपदा सुंदर दिसत होती. वरात येण्यापूर्वी घरी सजावटीसाठी सुमननं तिच्या एका मैत्रिणीला आधीच सांगून ठेवलं होतं.
तिने फाटकापासून दाराच्या उंबरठ्यापर्यंत गुलाब शेवंतीच्या फुलांनी अप्रतिम सजवणूक केली होती. वरातीची वेळ झाली तशी हॉलमध्ये शांतता पसरली होती. संपदाच्या माहेरच्यांचे डोळे पाण्याने भरले होते. संपदा आई बाबा आणि भावाच्या गळ्यात पडून खूप रडत होती. तिचं रडणं बघून सुमनचा जीव खाली होत होता. तिला तिच्या मुलींची पाठवणी आठवलं आणि गहिवरून आलं. विनू गावातच राहणार होती, पण मीनूच्या वेळी तिचं काळीज असंच भरून आलं होतं. बराच वेळ झाला तरी संपदाचं रडणं काही थांबत नव्हतं. सगळेजण ताटकळले होते. हळूहळू तिच्या रडण्याचा अतिरेक वाटायला लागला होता. मन हळवं व्हायच्याऐवजी तिचे अतिविलाप करणं अजीब वाटायला लागलं होतं. जणू काही तिची जबरदस्तीनं पाठवणी होतीये असंच भासत होतं. केदारलाही काही कळेना. त्याला खूप संकोचल्यासारखं झालं होतं. बस फुलांनी सजून वरातीसाठी तयार होती. तिकडं रवीनी संदलची अरेंजमेंट करून ठेवली होती. इथून वरात गेली की सगळ्या पोरांना मनसोक्त नाचायचं होतं. प्रकाश अंधुक व्हायला आला होता. शांता वंसांना शेवटी राहवलं नाही. त्या म्हणाल्या, लवकर आटपा. शांता वंसांनी मुलीकडच्यांना आवाज दिलाच. मग शांता वंस तिकडे जायला निघाल्या तेव्हा सुमन घाबरली. या काही त्या लोकांना बोलून बसायला नकोत म्हणून ती घाबरली. त्यांच्याजवळ हळूच गेली, कानात म्हणाली, शांता वंस काही बोलू नका बरं का. आधीच सगळे हळवे झालेत, नाही तर राग येईल हो त्यांना. नाही बोलत नाही ग, पण लवकर आटपायला हवं ना. किती उशीर होतोय आपल्याला. कुणीतरी पुढाकार घेतल्याशिवाय त्यांचं आटोपलंही नसतं. बरंच झालं एका परीने शांतावंश बोलल्या ते, असं मग सुमनला वाटून गेलं. त्यामुळे मुलीकडच्यांनी लवकर आटोपतं घेतलं. सुमन तिच्या आईच्या पाठीवर हात ठेवून सगळ्यांना नमस्कार करून बसमध्ये जाऊन बसली. कॉलनीच्या एंट्रीपासूनच संदल वाजायला सुरुवात झाली होती. बसमधून उतरून तिथूनच सगळे नाचत नाचत घरापर्यंत आले. मनसोक्त सगळ्यांचं नाचून झाल्यानंतर केदार आणि संपदा बसमधनं खाली उतरले. तिन्ही सांजेची वेळ असल्यामुळे संपूर्ण घरावर केलेली लाईटिंग, सगळीकडे केशरी आणि पिवळ्या धम्मक झेंडूच्या लावलेल्या माळा, झाडाच्या प्रत्येक फांद्यांच्या मध्ये लावलेले वॉर्म लाईट, फाटकापासून दारापर्यंत गुलाब शेवंतीच्या फुलांनी सजवलेली पायवाट, वाटेच्या आजूबाजूला तेवत असलेल्या समयांच्या त्या झगमगाटात घर दृष्ट लागण्यासारखं अवर्णनीय दिसत होतं. वातावरण अतिशय चैतन्यमय, प्रसन्न झालं होतं. दाराच्या उंबरठ्यात फुलाच्या मऊ गालीच्या मध्ये तांदळांनी भरलेलं माप ठेवलं होतं. केदार संपदाचा लक्ष्मीनारायणाचा जोडा त्या गालीच्यावरनं चालत येत होता. फोटोग्राफर त्यांच्या पुढे पुढे धावत त्याच्या कॅमेऱ्यात हे सगळे क्षण टिपत होता. सगळे चेहऱ्यावर हास्य घेऊन संपदाच्या चेहऱ्यावरचे भाव बघत होते. दारात आल्यावर सुमनने तुकडा पाणी ओवाळून बाजूला टाकलं. घरातल्या सगळ्या बायकांनी तिला ओवाळलं. संपदा माप ओलांडून आत येणार तितक्यात शांता वहिनींनी तिला अडवलं. आधी नाव घ्या दोघांनी, मग आत या. शांता वंसांच्या बोलण्याने परत घरात हास्याची कारंजी फुटली. काय आत्या, तू तर धमकीच देतेस बाबा, केदार हसत म्हणाला. घे घे, नाव घे पहिलं, तूच घे. अरे देवा, पाठ केलेली सगळी नावं लग्नात घेतलीत ना, आता नाही येत मला. अखेर प्रशांतने त्याला येणारा एक उखाणा केदारच्या कानात सांगितला. केदार हसला. तो उखाणा घ्यायला लाजत होता, पण आत्या अडून बसली होती. शेवटी त्यांनी कसाबसा उखाणा घेतला. भाजीत भाजी मेथीची, संपदा माझ्या प्रीतीची. सगळ्यांनी हसत हसत टाळ्या पेटल्या. हा तुझी काय घेऊन कसला उखाणा घेतला रे. शांतावंश बोलल्या. सगळे गदगद हसले. संपदाही हसून लाजली. तिने खालीच मान घातली होती. आता उखाणा घ्यायची संपदाची पाळी. आत्या तिलाही सोडणार नव्हत्या. ताटभर दागिन्यांपेक्षा माणसं असावीत घरभर. ताटभर दागिन्यांपेक्षा माणसं असावीत घरभर. केदाररावांचं नाव घेते, आशीर्वाद द्यावा जन्मभर. वा वा वा, सगळ्यांच्या तोंडून दाद निघाली. सुमन आश्चर्यचकित झाली तिचा उखाणा ऐकून. सुमनच्या मनावरचं मळप क्षणात निघून गेलं होतं. शांतावंश लग्न झालेल्या सगळ्यांनाच नेहमी कार्यप्रसंगी उखाणा घ्यायला लावायच्या. बिन लग्न झालेल्या मोहन भाऊजींच्या मुली त्यांना नेहमी चिडवायच्या, आत्या आम्ही पण घेतो उखाणा. असं म्हणून त्या दरवेळी वेगवेगळ्या मुलांची नावं घेऊन उखाणा घ्यायचा आणि नेहमी सगळे पोट धरून धरून हसायचे.
मोहन भाऊजींच्या मुली सोनाली आणि मनाली दिसायला फार सुरेख होत्या. दोघीही शिकत होत्या. गमतीदार आणि बडबड्या असल्यामुळे प्रत्येक कौटुंबिक कार्यक्रम हसत खेळत आणि धडाक्यात व्हायचा. माप ओलांडून संपदानं तिथे ठेवलेल्या कुंकवाच्या पाण्याच्या परातीत पाय बुडवला आणि लक्ष्मीच्या पावलांनी घरात प्रवेश केला. सगळेजण खूप थकले होते. स्वयंपाकीणबाई सगळ्यांचा स्वयंपाक करून आधीच गेली होती. उरलेले आहेर, आलेले आहेर, रुखवताचं सामान सगळं सध्या एकाच खोलीत ठेवून दिलं. आलेल्या आहेराच्या साड्या बघायची उत्सुकता तर होती सगळ्यांना, पण सगळे इतके थकले होते की सुमनला दाखवायची आणि कोणाला बघायची ताकदच नव्हती. बाईंनी साधाच स्वयंपाक केला होता. फोडणीचं वरण, भात, पोळ्या, भाजी, कोशिंबीर हेच जेवण खूप बरं वाटलं होतं सगळ्यांना. जेवण झाल्यानंतर सगळे गाद्या टाकून आडवे झाले. थंडी म्हणून ब्लँकेट्सची सोय आधीच करून ठेवली होती. सगळ्यांनी अंगावर ब्लँकेट सोडून घेतली आणि पसरले. संपदानं ब्लँकेटची घडी मोडलीच नव्हती. विनूचं तिच्याकडे लक्ष गेलं तसं तिला ब्लँकेटची घडी मोडू दिली, पण ती झोपेना. शेवटी माधवी काकू म्हणली, अगं झोप की, आईची आठवण येते का तुला? ये नाही तर माझ्याजवळ. संपदानं नाकाजवळ बोट नेत नाक वाकडं केलं. तिला ब्लँकेट आवडलेलं नाही हे सगळ्यांच्या लक्षात आलं. अगं उन्हात वाळवलेली आहेत ब्लँकेट, आणि तुझं ब्लँकेट तर नवं कोरं आहे, माधवी काकूंनी तिला समजावून सांगितलं. विनूच्या कपाळावर आठ्या आल्या. तिला रागही आला. हे आतीच होतंय. आम्ही काय घाणेरडे लोक आहोत का? तिच्या ओठावर आलं होतं, पण कसं बोलणार आणि काय? असं वागतं का कोणी 4 लोकांमध्ये? विनूला काही समजत नव्हतं, तरीही तिने डोकं थंड ठेवत संपदाला विचारलं, मग तुला एखादी चादर देऊ का पांघरायला घरातली? नको, असू दे. असं म्हणत संपदा गादीवरनं उठली, आपल्या बॅगमधनं चादर घेऊन आली आणि ती चादर ओढून झोपली. सुमनला झोप लागल्यामुळे हा सगळा तमाशा कळला नव्हता. संपदाचं वागणं बघून विनू आणि मिनूच्या अंगावर तर काटाच आला. आईला सांगू का केदारला सांगू असं विनूला होत होतं. थकलेलं डोकं आणखीन ठणकायला लागलं होतं. घरभर पाहुणे असल्यामुळे तमाशा नको म्हणून विनू काही न बोलता अंगावर ब्लँकेट ओढून झोपी गेली. विनूला झोप लागत नव्हती. डोक्यात विचारचक्र सुरू झालं होतं. ठिणगी पडली होती. आपल्याला अबोल अबोल वाटणारी ही अबोल नाहीये याची तिला खात्री पटली. चुकलं की काय आपलं? पण मग मुलगी पारखून तरी कशी घ्यायची? कुणीच सर्वगुण संपन्न नसतं, पण स्वभाव या सगळ्या गुणांवर मात करतो हेही तितकंच खरं. विचार करता करता थकून तिला कधीतरी डोळा लागला. सकाळी पूजेनंतर तुळशीला पाणी घालून झाल्यावर सुमननं सोनचाफ्याकडे बघितलं. पानाची चमक मंदावली होती. का मंदावली असेल बरं चमक? तिने झाडावरनं हात फिरवला, पाणी घातलं आणि आत गेली. संपदा तिला कुठे दिसत नव्हती. सगळेजण गप्पा मारत होते. कुणाची आंघोळीला जायची गडबड. विनू शिरीला रागवत होती. औषध घ्यायला तो नाही म्हणत होता. स्वयंपाक चालला होता. कढीला घातलेल्या हिंग कढीपत्त्याचा मस्त घमघमाट सुटला होता. तिने बेडरूममध्ये वाकून बघितलं तर मिनूच्या बाजूला संपदा झोपली होती. मिनूचे दिवस भरत आल्यामुळे तिला उठणं बसणं जड जात होतं, म्हणून ती आपली अधूनमधून अंग टाकत होती. ही का बरं झोपली असेल? लग्नाची दगदग, सासरी आईवडिलांना सोडून जायची हुरहुर धास्तावली असेल नाही बिचारी? सुमनला वाटलं. का गं संपदा, का झोपलीस बेटा? बरं नाही आहे? पण संपदा काहीच बोलली नाही. तिला झोप लागली असेल असं समजून सुमन काही न बोलता मग तिथनं निघून गेली. सत्यनारायणाची पूजा असल्यामुळे सुमन आज पहाटे 4 वाजता उठली होती. भटजी लवकर येणार होते. तिने आपलं लवकर उरकून अंगण झाडायला घेतलं. तिच्या पाठोपाठ सगळ्याच उठल्या. माधवीने हळूच सुमनच्या कानात विचारलं, वहिनी, संपदा केदारला आंघोळ घालायची ना? हो तर. मग इथे मागच्या अंगणात पाट घेते. घे हो. माधवीने मागच्या अंगणात पाट मांडले. दोघांना पाटावर बसवलं. सगळ्या जणींनी औक्षण केलं, आंघोळ घातली. परत शांतावंसांचा सुरू, उखाणा घे ग. माधवीला भीतीच वाटली होती रात्रीच्या संपदाचं वागणं बघून. शांतावंसांना ही उलट उत्तर न करो. पण तिने घेतला उखाणा. बरोबर 8 वाजता भटजी आले. काशीकर भटजी, वेळेचे पक्के.
कितीतरी वर्षांपासून ते सुमनकडे येत होते. केदारनं जांभळ्या रंगाचं सोवळं नेसलं होतं, संपदा नऊवार नेसली होती. सुमननं खास संपदासाठी नऊवार शिवून घेतलं होतं. मोहक दिसत होती, अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा. हौसेला मोल नसतं म्हणतात ना, तसंच काहीसं झालं होतं सुमनचं. सुनेला किती सजवू किती नाही असं तिला होत होतं. तिने आपले सगळे दागिने तिला घालायला दिले होते. बोरमाळ, पाटल्या, तोडे, नथ, चपलाकंठी, नुसती सोन्यानं मढली होती संपदा. खूप खुश दिसत होती. मुलींना तसं हे पटलं नव्हतं. आईनी स्वतःच्या गळ्यात एखादा दागिना घालावा, निदान हातात पाटल्या तरी ठेवायला हव्या, असं मुलींना वाटत होतं. पण सुमनच्या मनात वेगळी धुंदी होती. आज नाही तर उद्या तिलाच तर द्यायचंय. म्हणून कुणाला काही न विचारता संपदाला सगळेच दागिने ती घालून चुकली होती. पण उद्या जर तिने हक्कानं केव्हाही दागिने घालायला मागितले आणि हिने परत नाही केले तर मग काही आईला आवडणार नाही. उगाचच मुलींच्या मनात वाईट विचार येऊन गेला. पण घडून गेल्यामुळे मुलींनी मौन पाळलं. आज संपदाच्या माहेरच्यांना सुमननं जेवणाचं आमंत्रण दिलं होतं. पूजा सुरू झाली. संपदाचं लक्ष पूजेत नव्हतं. ती आपली सारखी दाराकडे वळून वळून बघत होती. तिच्या माहेरचे अजून आले नव्हते. संपूर्ण पूजा आटोपण्याशी आणि तिच्या माहेरचे येण्याशी एकच गाठ पडली. काशीकर भटजी पुढे काय सांगतात हे तिने ऐकलंच नाही. धावत गेली, आईच्या गळ्यात पडली. सगळ्या माहेरच्यांमध्ये अशी काही सामील झाली होती की जणू तिला सासरच्यांशी काही देणं घेणं नाही आहे. हे काय? कुणाला नमस्कार करणं नाही का चमत्कार नाही? सरळ उठली, माहेरच्यांशी बोलायला धावली. काय बालिशपणा आहे हा? शांतावंशांचा पारा चढला. सगळ्यांनाच नवल वाटलं. सगळे अवाक होऊन बघत राहिले. भटजींनाही ते विचित्रच वाटलं. केदारला कळत नव्हतं. भटजींच्या मनाला पटत नव्हतं. त्यांनी न राहून शेवटी तिला आवाज दिला. सुनबाई, अहो आई कुठे पळून जाणार नाही आहे ना इथेच आता. पहिले पूजा आटपून घे. सगळ्यांना नमस्कार करा जोडीनं. आधी दादासाहेबांच्या फोटोला नमस्कार करा, मग सगळ्यांना. अगं बाई, हो खरंच की, नमस्कार राहिला की ग, तिची आई म्हणाली. शांतावंश तिच्या आईकडे रोखून बघायला लागल्या. सुमननी त्यांचा हात दाबला आणि शांतावंश भानावर आल्या. नमस्कार करून झाल्यावर संपदा माहेरच्या मंडळींना आपले सगळे दागिने दाखवायला लागली. सगळे खुशीने तिचे दागिने हातात घेऊन बघायला लागले. ती सांगत होती, सासूबाईंनी दिले. हो का? नशीबवान आहेस हो. हे शब्द सगळ्यांच्या कानावर पडत होते. तिच्या नातलगांमध्ये तिची मावशी आरती काकूच्या बहिणीच्या सासरहून नात्यात येत होती. त्यामुळे त्या दोघींची ओळख होती. त्या दोघी गप्पा मारत बसल्या होत्या. तितक्यात संपदा आणि तिच्या आईचं संभाषण तिच्या कानावर पडलं. तिची आई तिच्या कानात हळूच फुसफुसत म्हणाली, तुलाच दिलेत ना हे दागिने सगळे? आई, माहिती नाही ग, कळेल नंतर. परत देऊच नको. हां, आधी ठेवून दे. मागितले तर दे परत. ठीक आहे आई, तसंच करते. संपदा तिच्या आईच्या सल्ल्यावर हुंकार भरत होती. आरती तर अवाक होऊन बघत राहिली. पण तिने लक्ष नसल्यासारखं दाखवलं. त्यांचं कोणाचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. तिने तिच्या मावशीबरोबरचं बोलणं आवर्त घेतलं. थेट सुमनजवळ आली. तिने सुमनला एका कोपऱ्यात नेलं. त्यांचं कानावर पडलेलं संभाषण तिने सुमनच्या कानावर घातलं आणि म्हणाली, वहिनी, तुमचे दागिने तिच्याकडनं आठवणीनं मागून घ्याल हं. सुमननी मान डोलवली. तिच्या माहेरच्यांच्या गप्पा, इकडच्यांच्या गप्पा, नुसता गोंधळ आणि गर्दी झाली होती घरात. त्या जेवणाच्या पंक्ती उठत होत्या. घरच्या बायका पंक्ती वाढून थकून गेल्या होत्या. सगळ्यांची जेवणं झाली. तिच्या माहेरचे निरोप घेऊन निघाले. घरातल्या या 4-5 जणी जेवायच्या राहिल्या होत्या. रुपाली आणि मनाली, मोहन भाऊजींच्या दोघी मुली वाढत होत्या. हसत खिदळत आग्रह करत जेवणं सुरू होती. इतक्यात लक्षात आलं की संपदा दिसत नाही आहे. बघितलं तर ती कधीची बेडरूममध्येच बसली होती. माहेरचे गेले म्हणून ती उदास झाली असावी असं विनूला वाटलं. ती लगेच उठली, तिला बोलवायला गेली. चल संपदा ग तिकडे, अशी एकटी नको बसू. आम्ही सगळ्या आई, काकू, आत्या जेवायला बसलोय. ये ना तू पण. तुला परत भूक लागली असेल तर तूही बस. नाही तर किमान सगळ्यांना आग्रह करायला तरी ये. पण ती एक नाही, दोन नाही, काही बोललीच नाही. विनूचा उद्देश तिला सामील करून घ्यायचा होता. तिने थोडा वेळ वाट बघितली, पण संपदा उठलीच नाही.
सगळ्यांची हसत खेळत जेवणं झाली, पण विनूच्या डोक्यात मात्र ती गोष्ट राहून गेली. येता जाता ती संपदाला बघत होती. नवीन नवीन आलेली आपली वहिनी तिच्याबद्दल मनात कटुता ठेवावी असं तिला अजिबात वाटत नव्हतं, पण तिला तिचं वागणं मात्र खूप खटकत होतं. त्यामुळे विनूचं मन थोडंसं धास्तावलं होतं. तिला मुळात तिच्याशी बोलायचीच इच्छा होत नव्हती. घरातलं वातावरण चांगलं ठेवण्यासाठी ती आटोकाट प्रयत्न करत होती. सगळा राग गिळून ती पुन्हा पुन्हा संपदाच्या समोर मैत्रीच्या नात्यानं सामोरी जात होती. संध्याकाळी साडी बदलल्यावर संपदाने सगळे दागिने सुमनला परत न करता आपल्या स्वतःच्या ज्वेलरी बॉक्समध्ये ठेवून दिले. आता सुमनला प्रश्न पडला की तिला ते दागिने मागायचे कसे. मुलींना ही गोष्ट सांगितली तर त्या म्हणतीलच की तुला आधीच म्हटलं होतं का दिलेस. त्या असं म्हणणार याची तिला खात्री होती. आणि केदारला म्हणायचं तर ते बरोबर दिसत नव्हतं. सुमनपुरती कात्रीच सापडली होती. इतक्यात आधी ती केदारला म्हणाली, अरे तुम्ही परवा कधी निघणार आहात रे महाबळेश्वरला. आम्ही ना सकाळी सकाळी निघणार. मग सगळं नीट आवरून ठेवून दे ग संपदा कपाटात. हीच संधी साधून सुमन संपदाला म्हणाली, संपदा अगं दागिने कुठे ठेवलेस ग. ठेवले की मी माझ्या ज्वेलरी बॉक्समध्ये. विनूनं एकमेकींकडे बघितलं. अगं नको ग बाई, बॉक्समध्ये नको ठेवू. परवा तुम्हाला जायचं आहे ना, माझ्याकडेच दे सगळे दागिने. तुझे सुद्धा दे. तुझे सुद्धा दे हे शब्द ऐकून ती जरा चमकली. काही क्षण स्तब्ध राहिली. सर्वांचं लक्ष त्यांच्या बोलण्याकडे होतं. ती जरा गांगरली. तेवढ्यात केदार म्हणाला, अगं हो आई बरोबर बोलतीये, सगळे दागिने आईकडे दे. आई लॉकरमध्ये ठेवून देईल ते. ती झटकन आत गेली. दागिने आणून सुमनला परत केले. त्यात तिचे दागिने नव्हते हे सुमनच्या लक्षात आलं, पण ती काही बोलली नाही. जाऊ दे, माझे तर मला परत केले ना दागिने तिने, मनाशी म्हणून सुमनने निश्वास सोडला. श्रोते हो, तुम्ही ऐकताय अलका मोकाशी लिखित गुंतवळ ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग अर्थात 5वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.